असेल तर एकत्र कसं यायचं आणि त्याची जबाबदारी साहजिकच सरकारने याच्यात काही निर्णय घेतले. राज्य सरकारने निर्णय घेतल्याच्या नंतर पुढची दिशा ठरवायला त्यांनी 2 कमिट्या केल्या. एक कमिटी विशेषतः महाराष्ट्र समाजाच्या प्रतिनिधींची आणि दुसरी कमिटी ओबीसीचं प्रतिनिधित्व करतात त्यांची. एकाचे अध्यक्ष विखे आणि एकाचे हे काय त्यांचं नाव बावनकुळे. आणि या दोघांच्या कमिट्या बघितल्या. विखेंच्या कमिटीमध्ये एका दुसरी व्यक्ती सोडली सगळे सभासद एका जातीचे आणि बावनकुळेंची कमिटी बघितली त्याच्यात सगळे सभासद ओबीसीचे आहेत. आपण ऐक्य करायचं होतं आणि जातीवाद कमिट्या करायला हवं. हे ऐक्य कसं करायचं मला माहिती नाही. मुख्यमंत्र्यांचा याचा दृष्टिकोन काय कधी भेटतील तेव्हा आम्ही चर्चा करू. पण ज्यांनी सामाजिक ऐक्य प्रस्थापित करता येईल तोच रस्ता आपल्याला घ्यावा. दुसरा रस्ता महाराष्ट्राला परवडणारा नाही. सामाजिक ऐक्य अबाधित राहावं यासाठी सरकारनं पुढाकार घ्यावा अशा पद्धतीचं आवाहन तुम्ही करताय. याआधी तुम्ही देखील अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं की आवाहन केलेलं होतं सरकारला सुद्धा. मात्र देवेंद्र फडणवीस ते काही गांभीर्यानं घेताना दिसत नाहीत. कारण त्यांचं म्हणणं आहे शरद पवार जर एक्स म्हणत असतील तर ते वाय समजावं असं म्हणणं. म्हणजे गांभीर्यानं अजून देखील मग पाहत नाहीत म्हणायचं का? त्यांनी काही म्हणावं. आपल्याला राज्याच्या हिताच्यासाठी जे योग्य असतं त्या रस्त्याने जायला पाहिजे. आम्ही या प्रश्नावर कटुता कमी करण्याच्यासाठी कुणी काही विधानं केली. मुख्यमंत्री बोलले किंवा ते काय त्यांचं नाव होते ते काहीतरी बोलतात. आणखीन काही लोक बोलतात. त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. लोकांना एकत्र कसं, कारण हा खरा प्रश्न आहे तो तुमच्याकडनं आहे. फार आज महाराष्ट्रात ही कटुता वाढली की प्रामुख्यानं मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात जालना, बीड, परभणी, औरंगाबाद, उस्मानाबाद एवढ्या टापूर जे काही आंदोलन मुंबईत झाली तिथं प्रामुख्यानं या भागातली तरुण पिढी होती. आणि तिथं आज दुर्दैवानं असं चित्र आहे की मी मराठा आहे, माझं हॉटेल आहे आणि तुम्ही ओबीसी आहात तर तुम्ही माझ्या हॉटेलमध्ये येत नाही. किंवा तुम्ही ओबीसी आहात, तुमचा एखादा व्यवसाय आहे, मी मराठा आहे तर मी तुमच्याकडे येत नाही. असं चित्र महाराष्ट्रात कधी नव्हतं. आणि हे चित्र आपण काही झालं तरी राग, टीका, टिप्पणी याच्याकडे न बघता सामंजस्यच तयार केलं पाहिजे. आज त्याची आवश्यकता महाराष्ट्राला आहे. आणि आम्हाला लोकांचं तर आग्रह काय राजकीयदृष्ट्या काय होईल त्याची चिंता नाही. सामाजिकदृष्ट्या महाराष्ट्र एकसंघ पाहिजे. पण साहेब आरक्षणाचा एकूण आहे ते मराठ्यांना आरक्षण देणं शक्य होतं. मात्र त्यावेळी 1994 ला ते आरक्षण दिलं गेलं नाही अशा पद्धतीचं एक टीका होते. नेमकं त्यावेळेचं स्वरूप काय? ह्याच्यावर हा प्रश्नच नव्हता. 94 साली हा प्रश्नच नव्हता. आणि त्यावेळेला मंडल कमिशनचा रिपोर्ट आल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये त्याचा फायदा विविध छोट्या जमातींना व्हावा त्या दृष्टीने निर्णय घेतले. ते निर्णय घेण्यामध्ये मी असेल किंवा आणखीन काही लोक होते. जी बैठक झाली मला आठवतं आहे. त्याच्यात भुजबळ होते, त्याच्यात गोपीनाथ मुंडे होते, आणखीन काही लोक होते. आणि सगळ्यांनी बसून